तर महागाईच्या आगीमध्ये आता गॅस दरवाढीचं तेल आहे. कारण घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलाय. 14.2 किलोचा सिलेंडर आता 942 रुपयांना मिळणार आहे. 3 महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या 89 रुपयांनी महाग झालेला आहे. गृहिणींचं किचन बजेट आता कोलमडणार आहे. व्यावसायिक गॅस पाठोपाठ आता घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा शॉक बसलाय. देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी आता 942 रुपये मोजावे लागणार आहेत. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपये वाढ करण्यात आलेली होती. त्यानंतर आता आज पुन्हा एकदा गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महाग झाला. या दरवाढीचा थेट फटका तुमच्या आमच्या सर्वांच्या किचनवर होणार आहे. आधीच बाहेरचं खाणं महागलंय, त्यामध्ये आता घरातील किचनवर देखील महागाईची संक्रांत आली आहे. याआधी पण 2-3 वेळेस भाव वाढून झालेले आहेत आणि आता पण 29 रुपयांनी परत दरवाढ झालेली आहे LPGमध्ये. तर घरातला पूर्ण माझा बजेट कोलमडला आहे. त्यात आधीच पगार कमी आणि त्यात LPGने असं त्रास द्यायचं चालू केलेलं आहे. याआधी 600 रुपयाचं होतं, त्यानंतर दरवाढ एवढी वाढली का डायरेक्ट 1000 रुपयाला झालं आहे. म्हणजे जवळपास 40-50% आता दरवाढ झालेली आहे. तर आम्ही सामान्य माणसांनी काय करायचं? म्हणजे आता एवढं सगळेच भाव वाढतात. ते सिलेंडरचे भाव, पेट्रोल, डिझेल आम्हाला परवडत नाही. पैसा पाणी येतात त्याच्याने आम्हाला म्हणजे सगळं बजेटच कोलमडलं ना. डाळी साळी सगळंच महाग. वाटतं म्हणजे भाव कमी झाले पाहिजे डाळी साळींचे म्हणा किंवा गॅस सिलेंडर भाव. तर गॅस सिलेंडरच्या दरवाढीवर महिलांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. या गॅस दरवाढीमुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे. याचबाबत महिलांनी नेमक्या काय भावना व्यक्त केल्या आहेत पाहूया. किचनचा बजेट तर आमचा गळाच घ्यायला लागले. नवऱ्या लोकांना 10-10 हजार रुपये पगार आहे. हल्ली कामधंदे राहिले कुठं? मोदीने अच्छे दिन दाखवले, आम्ही सगळे अच्छे दिन बघतोय. पगार घरामध्ये नाही, 10 हजार येतो. 10 हजारामध्ये काय करणार आहे? लाईट बिल भरणार आहे, पाण्याचं बिल भरणार आहे का, ते सिलेंडरचे 15,000 रुपये भरणार आहेत का 1500 रुपये भरणार आहेत? काय करणार आहे? खूप परिणाम होतो आणि हा परिणाम सर्वसाधारण महिलेला झेपणारा नाही आहे. आज ती घराघरातनं लोकांची धुणी भांडी करते, विचार करते, खाली जमिनीवर बसून विचार करते की काय मी आज हे एवढे भाव वाढलेले आहे, कसं मी माझं किचन घर सांभाळू.